लहानपणापासून प्रेमानं वाढवलेली एक दिवस परक्याच्या घरी जाऊन राहते. वडिलांना कॉलवर हे आणा ते आणा सांगणारी मुलगी नवऱ्याला सांगताना मात्र 10 वेळा विचार करते. आईला कामात मदत करताना तोंड वाकडं करणारी मुलगी सासरी जाऊन 5 माणसांचा स्वयंपाक एकटीच करते. भावाच्या खोड्या काढत घरभर बागडणारी मुलगी सासरी जाऊन मात्र 100 वेळा विचार करून वागते. जरा काही झालं तर रडून घर डोक्यावर घेणारी मुलगी आता कोपऱ्यात जाऊन एकटाच रडून घेते. लग्नाआधी आई वडिलांकडे अवखळ अल्लड वागणारी मुलगी लग्न झाल्यानंतर मात्र परक्या लोकांनाही मोठ्या मनानं आपलं करते. खरंच मुलगी होणं सोपं नसतं. तू चालली ते डीजेवाला वाजीव तुला हलद लावायची माहेर म्हणजे काय? माहेर म्हणजे एक अशी जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जी पैशांनी विकत घेता येत नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जिथे आपल्याकडनं कोणीही काहीही अपेक्षा ठेवत नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जिथे आपण खाणे पिणे हसणे खिदळणे याशिवाय काहीच करत नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जिचे स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही. माहेर म्हणजे एक अशी जागा जिथे आई वडील नाही तर काहीच नाही.